नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपण आज थोडं जनरल डिस्कशन करणार आहोत. आणि जनरल डिस्कशन्समध्ये आपण आपल्या चॅनलबद्दल बोलणार आहोत. मागे मी माझा व्हिडिओ टाकलेला आहे 2 दिवसापूर्वी की मराठी यूट्यूबर्सना एवढा सपोर्ट का नाही मिळत ॲज कम्पेअर टू हिंदी चॅनल आणि इंग्लिश चॅनल. सो बऱ्याच लोकांचा आपल्याला प्रतिसाद पण भेटलेला आहे. त्याच्यानंतर मी फॅमिली ब्लॉग पण माझा अपलोड केलेला आहे त्यामध्ये. सो मित्रांनो, मराठी चॅनल ग्रो न होण्यामागचं कारण असे अनेक कारण आहेत, पण त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण की मराठी यूट्यूबर्सकडे तो किंवा त्या लेवलचा कंटेंट अजूनसुद्धा अवेलेबल नाही आहे, म्हणून आपले चॅनल थोडेसे मागे पडतात. मित्रांनो, चॅनल ग्रो करण्यासाठी बऱ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण व्हिडिओ जर कंटेंट बनवत असेल किंवा आपण व्हिडिओ एडिटिंग करत असेल आणि अपलोड करत असेल, एवढाच भाग हा नसतो. फॉर एक्झाम्पल, मी ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलेलं आहे आणि मी ब्लॉगिंग क्षेत्र आता निवडलेलं आहे. तर मला बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. जसे की ज्यावेळेस आपण कॅमेऱ्याने शूट घेता, शूटच्या वेळेस आपल्याला एकदम पर्टिक्युलर असा शूट घ्यावा लागतो. त्या लेवलचा मोमेंट आपल्याला कॅप्चर करावा लागतो. आणि मित्रांनो, कॅप्चर केलेला जो मोमेंट असतो त्या मोमेंटलाच निगडीत बाकीच्या गोष्टी पण आपल्याला व्हिडिओ शूट करावा लागतो. प्रत्येक व्हिडिओ मागे बऱ्याच गोष्टी अशा दडलेल्या असतात. एक 4-5 मिनटाचा जर व्हिडिओ आपल्याला बनवायचा असेल तर त्यामागे प्रचंड असे कष्ट असतात. आणि सध्या आता मी ते कष्ट घेत आहे. आणि मित्रांनो, थोडीशी एडिटिंग पण मी आता शिकत आहे. पहिल्या वेळेस मी काय करायचो, व्हिडिओ म्हणजे मला तर फर्स्ट टाईम ब्लॉगिंग ज्यावेळेस मी सुरू केली त्यावेळेस मला तर एवढी भीती वाटायची कॅमेऱ्याची. म्हणजे असं आपल्याला म्हणणारं कोणीच नाही आहे की कॅमेरा पकडला, हे लोक बघतायत, ते लोक बघतायत आपल्याकडं, म्हणणारं कोणीच नाही. फक्त ते पब्लिकचं रिॲक्शनच असतं की ते आपल्याकडे बघणारच ना, कारण आपण काहीतरी जगावेगळं आपण करायलो आहे. ती एक साहजिक गोष्ट आहे. आणि जेव्हा सुरुवातीला लोक आपल्याला बघतात त्यावेळेस आपण त्यांच्याकडे लक्ष देणं हे फारसं महत्त्वाचं नसतं. मित्रांनो, सुरुवातीला कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरला, कुठल्याही यूट्यूबरला हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो. आणि तिथून आपण बाहेर पडल्याच्या नंतर मग आपण अर्धी लढाई तर आपण जिंकलेलो आहोत. तर विषय असा होता, ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर मला असं कॅमेरा पुढं आल्याच्या नंतर असं बोलता अजिबात यायचं नाही, किंवा एक सिक्वेन्स असतो जो बोलण्यामध्ये तो नसायचा आपला. कारण की साहजिक गोष्ट आहे, आपण कॅमेरा पुढं कधी बोललो नाही, किंवा मे बी आपण खूप वेळेस फोटो व्हिडिओज वगैरे काढता, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्याला कुठल्या पॉईंटवर बोलायचं असतं त्यावेळेस आपल्याला शब्द सुचत नाही आणि ते शब्द आपल्याला आतमधून आपल्या निघत नाहीत आणि नेमकं काय बोलायचं हेच समजत नाही. आणि त्यामुळे मग कसं होतं की आपल्या व्हिडिओमध्ये जी क्वालिटी पाहिजे ती आपल्याला मिळत नाही. आणि रँडमली मग आपल्याला असं शूट्स घेऊन व्हॉइस ओव्हर देऊन त्याला आपल्याला कसं तरी त्या व्हिडिओला जिवंत ठेवावं लागतं. पण मित्रांनो, ऑन दी स्पॉट आपल्याला जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही, जोपर्यंत आपल्याला ऑन दी स्पॉट प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. आणि त्यामागचं जर आपल्याला अशी प्रॅक्टिस हवी असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट, कॅमेरा उचलायचा आणि लगेच बोलायला सुरुवात करायची. आज माझ्या यूट्यूब चॅनलवर 50 व्हिडिओ झालेले आहेत. आणि ज्यावेळेस मी फर्स्ट व्हिडिओ शूट करायचो त्यावेळेस मित्रांनो, अक्षरशः माझा हातसुद्धा कापायचा पब्लिकली, कारण की सवयच नव्हती. मी माझा एक व्हिडिओ शूट केलेला होता माझ्या मिसेससोबत, 4th मंथ मॅरेज ॲनिव्हर्सरीचा. म्हणजे आमच्या लग्नाला 4 महिने झाले होते आणि आम्ही गेलो होतो नांदेड येथील प्रसिद्ध अशी गोदावरी स्वीट्स. तर एक माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला.
तिथे गेल्याच्यानंतर मी ज्यावेळेस माझा मोबाईल काढला आणि मी शूट करायला लागलो होतो आणि बाकी आजूबाजूला फार अशी लोकं होती आणि त्यावेळेस कॅमेरा काढल्याच्यानंतर मी असं कॅमेरा धरून बोलायला सुरुवात केलं. तर प्रत्येक जिथे जेवढे लोक होते तेव्हा सगळ्यांचं लक्ष माझ्यावर आलं आणि काही क्षणात माझे लक्ष त्यांच्याकडे गेल्याचं तर माझं कसं झालं, कन्फ्युजन झालं. म्हणजे एक्झॅक्टली काय आपल्याला बोलायचं ते मी विसरून गेलो. त्याच्यामागचं कारण काय? कारण की प्रॅक्टिस नाही. तेव्हा ब्लॉगिंगमध्ये कुठलाही जर आपल्याला एखादं कार्य करायचं असेल त्यात प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वाची आहे. जे मोठमोठाले पॉडकास्ट होतात त्या पॉडकास्ट मागचं मोठं कारण म्हणजे ते सक्सेसफुली पॉडकास्ट का बनतात, मिलियनमध्ये व्ह्यूज त्यांना काय येतात. आपल्याला वाटतं की असंच त्यांनी बोलले रँडमली आणि असेच पॉडकास्ट झाले, असं नसतं मित्रांनो. प्रचंड अशी मेहनत त्या पॉडकास्टच्या मागे असते. स्क्रिप्ट बनवावं लागतं, एकदम ऑथेंटिक आपल्याला माहिती कलेक्ट करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युटेन्सिल तर आपल्याकडे असतातच, माईक्स चांगल्या क्वालिटीचे, कॅमेरे असतात. पण जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केलेली असते ती इन्फॉर्मेशन आपल्याला तिचं सादरीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हाच कुठलाही एखादा पॉडकास्ट हा सक्सेसफुल होतो आणि लोक त्याच्याकडे त्या व्हिडिओला जास्तीत जास्त बघत असतात. हे कधी शक्य आहे? व्हरायटीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तुमचा माईक्स पण अवेलेबल आहे, तुमची पॉडकास्ट बनवण्याच्या अगोदरची ट्रेनिंग महत्त्वाची आहे, तिथले अगोदरची तुमची इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. ते ट्रायल घेत असतात, अशा रँडमली शूट होत नसतात. तर मित्रांनो असंच यूट्यूबचं ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये पण आहे. बघा सुरुवात म्हणजे कसं आहे, जर आपण सुरुवातच केली नाही तर आपल्याला या गोष्टी काही समजणार नाही. म्हणजे कसं असतं, यूट्यूब ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात आपल्याला करता येणार नाही. जर लोकांचा विचार करायचा असेल तर यूट्यूब हे आपल्यासाठी नाही आहे. किंवा मित्रांनो आता मला पण असं खूप वेळ जाणवलं, मी ज्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ शूट करायचो त्यावेळेस माझी फॅमिली सपोर्टिव्ह नव्हती आणि कॅमेरा काढल्याच्यानंतर माझ्या फॅमिलीचं रिॲक्शन्स हे वेगळंच असायचं. त्यांना अचानक असं काहीतरी वेगळं विचित्र असल्यासारखं वाटायचं. पण आता ते सगळेजण कॅमेरा फ्रेंडली झालेलं आहे. इव्हन माझा छोटा पुतण्या श्रेयांश तो सुद्धा आता कॅमेरा फ्रेंडली झालेला आहे, एकदम व्यवस्थित बोलतो. कॅमेरा दिसला की त्याला माहीत आहे बाईट्स कुठली द्यायची, कशी द्यायची हे आता त्याला समजायला लागलं. जेमतेम तो जास्त 2.5 वर्षाचा आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, की काही व्हिडिओज माझे असतील जे ठीकठाक नसतील, तुम्हाला चांगले इन्फॉर्मेशन्स त्यातून भेटत नसेल किंवा तुम्हाला माझ्या ब्लॉग्स आवडत नसतील, पण आता माझे प्रयत्न चालू आहेत. हे बघा मी लोकांचा अजिबात विचार करणारा माणूस नाही की लोक मला काय म्हणतील काय नाही. कारण की हा सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाचा पॉवर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जो व्यक्ती ज्याला काहीही नव्हतं त्याच्याकडे, ज्यात त्याला बोलायची सुद्धा ढब नव्हती, आज ते कोणत्या शिखरावर आहे. तर माझे असेच व्हिडिओ बरेच असतील ज्यात मला माझ्या कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस माझं स्पष्टपणे मला असं सादरीकरण करता येत नसेल सध्या. पण मी माझे व्हिडिओ माझे ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे आणि असेच कंटिन्यू चालू राहणार आहे. तर इम्प्रूव्हमेंट डे बाय डे होणारच आहे माझ्यामध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्या दिवशी मी माझा फर्स्ट व्हिडिओ बनवला होता, त्या दिवशीचा कॉन्फिडन्स आणि आज माझे टोटल 50 व्हिडिओज पूर्ण झाले आणि आजचा माझा कॉन्फिडन्स, त्यामध्ये आसमान जमीनचा फरक आपल्याला मला स्वतःला दिसून येतो. आणि मित्रांनो फर्स्ट व्हिडिओ जेव्हा मला अपलोड करायचा होता त्यावेळेस पूर्ण रात्रभर विचार करत बसलो होतो की अपलोड करायचा की नाही उद्या आपल्याला. कारण की लोक काय म्हणतील, रिलेटिव्स काय म्हणतील की व्हिडिओज बनवायला, हे बनवायला, ते बनवायला, असं याचा विचार डोक्यामध्ये असं खोळत होता. पण एक शेवटी ठरवलं की आपल्याला ब्लॉगिंग करायचीच आहे, ब्लॉगिंगमध्ये आपल्याला उतरायचंच आहे. तर का नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळी 8 वाजता माझा व्हिडिओ अपलोड केला आणि जेमतेम त्याला व्ह्यूज जास्त नाही आहेत, पण महत्त्वाची
बाब अशी आहे की मी हिंमत दाखवली आणि मी माझा व्हिडिओ अपलोड केला. माझी जर्नी फार स्लो चालू आहे मित्रांनो. जेमतेम माझ्याकडे आता फक्त आणि फक्त 434 फक्त सबस्क्रायबर आहेत आणि फार कमी आहे असं मी गृहीत धरतो आहे. पण मी जर कंटिन्यू करत राहिलो वर्षभर तर मला माहिती आहे की माझ्या बोलण्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट येईल, माझ्या कॅमेरा नेचरमध्ये पण इम्प्रूव्हमेंट येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा कंटेंट पण मी देत राहीन कंटिन्यू केल्याच्यानंतर. फर्स्ट ब्लॉगला माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे ना माईक नव्हता व्यवस्थित, माझ्याकडे ना कॅमेरा नव्हता. फक्त मोबाईलनं मी शूट केला आणि तो डायरेक्टली मी अपलोड केला आणि याच्यापुढे पण मी कंटिन्यू ब्लॉग अपलोड करतच राहणार आहे. आणि मित्रांनो, यूट्यूब क्षेत्र असंच आहे की तुम्हाला लोकांचा फारसा विचार करता येत नाही. तुम्हाला जे आवडतं, तुमच्याकडे जी स्किल आहे ती तुम्ही एक्सप्लोअर करा बिनधास्त. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे व्हिडिओमधून मित्रांनो. कोण काय म्हणतं आणि कोणाच्या कमेंट्स कशा आहेत याच्याकडे अजिबात न लक्ष देता आपण आपलं काम करत राहायचं. तर मित्रांनो, एवढंच सांगणं आहे तुम्हाला की माझ्या यूट्यूबला व्हिडिओ हे ब्लॉगिंगचे येत राहणार, ट्रॅव्हलिंगचे येत राहणार, फूडचे येत राहणार आणि माझे फॅमिली ब्लॉग पण नक्कीच येत राहणार. आता जेमतेम पावसाळा फक्त 15 दिवसावर येऊन टेकलेला आहे, तर त्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मजा येत राहील. कारण की पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते. सो आपण ते पण शूट करून आपण चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्की करूयात. आणि तुम्ही खरंच चांगली साथ देत आहे. व्हिडिओ बनवण्याचं एकमेव असंच कारण आहे की तुमचा सपोर्ट येत आहे. आता 1-2 माझे सबस्क्रायबर वाढत आहेत, ती चांगली बाब आहे माझ्यासाठी. आणि सुरुवातीलाच लोक तुम्हाला का सपोर्ट करतील? लोकांना जेव्हा तुमचा व्हिडिओ आवडेल, काहीतरी लोकांना तुमच्या व्हिडिओमधून एंटरटेनमेंट होईल, कुठली माहिती भेटेल, तरच लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील ना. तर मित्रांनो, मी काय असं तुम्हाला म्हणत नाही की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा की दादा तुझं असं तुला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. तर ती नक्की सगळ्यांची तुमची कमेंट्स ही ॲक्सेप्टेबल असेल माझ्याकडे पूर्णपणे. आणि मी अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर नमस्कार, धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कीप सपोर्टिंग, तुमची साथ राहू द्या. आणि नवीन ब्लॉग नक्कीच मी आश्वासन देतो तुम्हाला की नवीन ब्लॉग हे येत राहतील. सो धन्यवाद मित्रांनो.